इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला। सावे आणि शिरसाटांच्या गुंडांकडून माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचा जलील यांचा मोठा आरोप। जसा राक्षसाचा जीव पोपटात तसा यांचा जीव मुंबईच्या तिजोरीमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। लव जिहाद करणारे हे जे कोण जिहादी आहेत ना, त्यांचे पाय हात कापतील एवढी अशी स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची असल्यामुळे कोणालाही सोडणार नाही। येत्या काळात लव जिहाद करणाऱ्यांचे हात पाय कापतील, त्यांना मिट्टी में मिला देंगे, हीच आमच्या सरकारची भूमिका। मंत्री नितेश राणेंनी ठणकावलं। मंत्री नितेश राणेंनी एमआयएमची पीएफआय आणि आयएसआयशी केली तुलना। एमआयएम जिहादी, नितेश राणेंचा हल्लाबोल। राज्यामध्ये लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा आणला जाणार, मंत्री नितेश राणेंची माहिती। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात संदीप देशपांडे आणि संतोष धुरींच्या अटकेचं षडयंत्र, त्यावेळी फडणवीस देशपांडे आणि धुरींच्या मदतीकरता धावले होते। लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या विशेष मुलाखतीत मंत्री नितेश राणेंचा गौप्यस्फोट। पालिका निवडणुकीत फडणवीसच धुरंदर, मुंबईचा महापौर मराठीच आणि महायुतीचाच होणार, नितेश राणेंचा ठाम दावा। कोकणी माणसाला ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलं तरी काय? कोकणी माणसासाठी साधं कोकण भवन तरी उभारलं का? मंत्री नितेश राणेंचा ठाकरेंना सवाल। काँग्रेस आणि एमआयएम सोबत आघाडी होऊच शकत नाही। स्थानिक पातळीवर सुद्धा ही आघाडी चुकीचीच। अकोट आणि अंबरनाथ मधल्या भाजप एमआयएम आणि भाजप काँग्रेस आघाडीबाबत मुख्यमंत्र्यांची स्थानिक नेत्यांवर नाराजी, आघाडी करणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।